हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहात? आज आहे दिवस 5वा. आम्ही आता आहोत मालवणमध्ये आणि इकडनं आम्ही आता चाललेलो आहोत मंदिरामध्ये. कुणकेश्वर मंदिर आणि भराडी देवी मंदिर आय थिंक सो आम्ही आज ते दर्शन करणार आहोत आणि त्यानंतर संध्याकाळी आम्ही बीचवर जाणार आहोत. आजचाही स्टे इथेच असणार आहे आणि मग उद्या आम्ही इकडनं जाणार आहोत गणपतीपुळे येथे. सो आजचा आमचा दिवस आहे तो खूप चांगला राहणार आहे, कारण बीचवर पण आम्हाला थोडा एन्जॉय करायला मिळणार आहे आज. सो चला, आता सर्वजण नाश्ता करत आहेत. चहा घेतला आणि नाश्त्याला कांदे पोहे केलेले आहेत. आज आहे एकादशी. बऱ्याच जणांचा आज उपवास आहे. चला कांदे पोहे खाऊन घेऊया आपण थोडे आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते. चला, नाश्त्याला बघा कांदे पोहे आहेत. आज उपवास आहे, एकादशी आहे म्हणून पोहे ठेवले जातात. त्यानिमित्त कांदा पोहे आहेत आणि चहा आहे. धन्यवाद. आम्ही तर एकदम काहीच खाणार नाही. आज कडक उपवास आहे. उद्या उपवास सुटणार आहे एकादशीचा. चला आपण कांदे पोहे खाऊन घेऊया. सर्वांनी कांदे पोहे आणि चहा घेतलाय, माझाच राहिलेला आहे. चला मी घेते आता. घ्या. इथे चहा आहे आणि हे बघा इथे कांदे पोहे यांनी बनवलेले आहेत नेहमीप्रमाणे आमच्या आई. आता बसमध्ये A few moments later. आम्ही आता आलोय आंगणेवाडी येथे भराडी देवीला. देवीचं मंदिर आहे हे. आपण इथे दर्शन घेणार आहोत. गर्दी नाही आहे. चला दर्शन लगेच होईल. आणि हे बघा हे मंदिर. बाबू दे बघ. हा स्माइल कर. मूड नाही तिचा आज. जेजुरी पंढरपूरला थोडं वातावरण चांगलं होतं, इथे खूप गरम होते. आम्हाला इथे वाटलं थोडा तरी पाऊस मिळेल किंवा असं वातावरण थोडं क्लाउडी मिळेल, पण इथे उलटच आहे. इथे गरम होते भरपूर. गरमीमुळे थोडं वैताग आलं, बाकी काय नाही. चला आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये. आणि आतमध्ये आपल्याला व्हिडिओ काढून देत नाही आहेत, अलाउड नाही आहे व्हिडिओग्राफी. तर तुम्हाला मी बाहेरूनच दाखवते. मंदिर हे बघा. हे बघा इथे ऑलरेडी सांगितलं. मंदिराचं मिनिएचर बनवलेलं आहे बघा. एक्झॅक्ट सेम टू सेम असं हे मंदिर आहे आणि त्याचं मिनिएचर आहे ते. इथे वॉशरूम पण जवळ आहे. त्यानंतर नाश्ता करण्यासाठी देखील इथे नाश्ता सेंटर आहेत. जर कोणाला काजू घ्यायचे असतील तर इथे काजूची फॅक्टरी पण इथे जवळपास आहे.
आमचं नेक्स्ट स्पॉट आहे रामेश्वर मंदिर. आंगणेवाडीपासून थोड्याच अंतरावर हे मंदिर आहे आणि इथून पुढे जवळ आपलं कुणकेश्वर मंदिर आहे. कांदळगाव येथे आहे हे मंदिर आणि आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण तरी पण मी थोडंसं बाहेरचा एरिया कवर करते बघा. गाभाऱ्यात अलाउड नाही आहे. मस्त झोपलेला ना हे 3 झाडे वेगवेगळे आहेत बघा. उंबर आहे, वड आहे आणि एक दुसरं काहीतरी आहे औदुंबर. चला आपण जाऊया पुढच्या प्रवासाला. चांगलं नाही दिसत. हे काय इथून पुढे एक मंदिर आहे, जवळच आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. तर आम्ही आता तिथे चाललो आहे. सातेरी देवी मंदिर आहे. चला बघूया ते कसं आहे. हे वारुळ आहे बघा. वारुळातली देवी, वारुळामध्ये देवीची प्रतिमा आहे. आता आपण जे मंदिर पाहिलं ते सातेरी देवी मंदिर होतं आणि हे मंदिर जे आहे ते 450 वर्षापूर्वीचं आहे, खूप जुनं आहे. वारुळ आहे आणि वारुळामध्ये ही देवी आहे. ही देवी अत्यंत नवसाला पावते असं म्हणतात आणि मंदिरही अगदी कौलारू मंदिर आहे. आलो आहे कुणकेश्वरला. भरपूर ऊन आहे इथे एकदम. हे बघा, हे मंदिर आहे कुणकेश्वर मंदिर आणि आम्ही आता इथे आलेलो आहोत. मागच्या ब्लॉगमध्ये पण, माझ्या पहिल्या ब्लॉगमध्ये पण हे मंदिर तुम्ही पाहिलंच असेल आणि तुम्हाला जर माहिती हवी असेल या मंदिराची तर मी त्या ब्लॉगमध्ये माहिती सांगितलेली आहे. इथे जवळच एक समुद्रकिनारा आहे, कमी गर्दी असणारा. इथेही वेदर भरपूर गरम आहे बघा. वातावरण खूपच विचित्र आहे, म्हणजे गरम आहे वातावरण. सो गाईज, आपण आता इथे मंदिरात आलो आहे, पण मंदिराच्या आतला मी तुम्हाला गाभाऱ्यातला नाही दाखवणार. तुम्हाला फक्त मी इथला जो मेन मुख्य प्रवेशद्वार आहे तो दाखवते. तो बघा किती इंटरेस्टिंग आहे. इथे भगवान विष्णूंचे 10 अवतार आहेत
तर इथे पहिला अवतार जो आहे तो मत्स्य अवतार आहे बघा. त्यानंतर दुसरा अवतार आहे कुर्म अवतार. कुर्म अवतारानंतर तिसरा अवतार आहे वराह अवतार. त्यानंतर इथे चौथा अवतार आहे नरसिंह अवतार. इथे आहे वामन अवतार, ज्यांनी 3 पायांमध्ये पूर्ण ब्रह्मांड हे केलं होतं, तोडलं होतं. राजा बळींना त्यांनी एक स्थान दिलं होतं जेव्हा त्यांनी 3 पायांमध्ये त्यांना मापलं होतं. त्यानंतर इथे जो अवतार आहे तो आहे परशुराम अवतार. परशुराम अवतारानंतर दुसरा नेक्स्ट अवतार आहे प्रभू श्रीरामांचा अवतार बघा. हे जे आहे हे रावण आहेत, त्यांचे 10 तोंडे, आणि हे प्रभू राम आहेत. त्यानंतर इथे आहे कृष्ण अवतार. इथे आहे 9वा अवतार जो आहे तो गौतम बुद्धांचा आहे. आणि शेवटचा जो आहे तो कल्की अवतार आहे. तो तुम्ही पाहिलं इथे आतमध्ये आम्ही गाभाऱ्यामध्ये व्हिडिओग्राफी नाही केली, फक्त बाहेरून जे आहे ते दाखवलेलं आहे. सो आता चला आपण आपल्या पुढच्या प्रवासाला जाऊया. इथले जे मंदिर आहे त्यांची रचना अत्यंत जुन्या काळातली आहे बघा. मंदिराची रचना तुम्हाला दाखवते हे बघा. आणि आजूबाजूचा परिसर बघा किती शांत आहे. सध्या दुपारचं वातावरण आहे आणि गरमी देखील भरपूर आहे इथे, त्यामुळे इथे गर्दी कमी आहे. पण एरवी इथे गर्दी खूप असते. चला आपण आता जाऊया पुढच्या प्रवासाला आपल्या. इथे जवळच मंदिराला लागून एक समुद्र किनारा आहे आणि लाटा बघा किती सुंदर येतात. तुम्हाला मी वरूनच दाखवते, मी आता खाली नाही जाणार आहे. बहुतेक लोक खाली पाण्याचा आनंद घ्यायला गेलेत, लाटेचा आनंद घ्यायला गेलेत बघा. One eternity later. हे गाईज, आम्ही आता आलेलो आहोत बीचवरती. आलो होतो मगाशी, पण मी इथे शूट नाही केलं, सॉरी. आता आम्ही चाललेलो आहोत मार्केटमध्ये शॉपिंग करण्यासाठी. थोडे काजू घ्यायचे होते आम्हाला आणि थोडं दुसरं काहीतरी घ्यायचा विचार करतो आहे. बीचवरती गेलो होतो, चिवला बीचवरती. थोडे फ्रेश झालो, सगळी मंदिरं काढली, थोडे फ्रेश झालो, थोडं जेवण बनवलं आणि रिलॅक्स करण्यासाठी बीचवर गेलो होतो, चिवला बीचवर. आणि तिथेच फोटोशूट केलं, छान फोटोज काढले. आणि मग आता आम्ही इथे शॉपिंग करण्यासाठी आलेलो आहोत. शॉपिंग मीन्स थोडे काजू इथले स्पेशल आहेत म्हणून विचार करतो आहे घेण्याचा. चला बघूया आपण मार्केटमध्ये. इथे बघा हे मसाल्याचं शॉप आहे. आता या संपूर्ण लाईनमध्ये तुम्हाला फक्त काजू आणि मसाल्यांचीच दुकाने बघायला मिळतील. आणि इथे काजू आणि मसाले स्पेशल इथे फेमस आहेत. मालवणी मसाले आणि मालवणी काजू इथे फेमस आहेत. हे बघा इथे मसाल्याचं शॉप आहे, तर आपण तिथून मसाले बघूया कसे मिळतात. मालवणी चिकन मसाला आहे. चिकन मसाला, मटन मसाला पण द्या. असं वेगळा नाही का मिळत, एकच आहे. हे बघा इथे दुसरा शॉप आहे. तुम्ही जर आंबीला टाकला करीला, तुम्ही दुसरी मिरची टाका ना, कलर काहीच गरज नाही ना, फक्त हाच कलर आणि तिखट दोन्ही येणार. हळद धनापूड सगळं टाकलेलं आहे, तुम्ही काहीच टाकू नका म्हणजे मसाला वगैरे. फिशचा घेऊ, तो फ्राय आणि करीला येणार. आणि तो तुम्ही उसळ भाजी व्हेज नॉनव्हेज सगळ्याला वापरू शकता. अच्छा, स्पेशल संडे मसाला पावकिलो 130. काहीच हळद वगैरे काहीच काहीच नाही, फक्त वाटतं पाणी हा मसाला बस.
काय घेऊ घेता काही झालं का मासळी मसाला आणि चिकन मटन मसाला आहे. आता काजू घेतलेत. हां पाण्याची बाटली घ्या.